तालुका पोलीस स्टेशन तर्फे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे नवीन कायद्यांची माहिती व ओळख करून देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत धुळे तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महत्त्वाचे नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। नुकत्याच अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले। या कार्यशाळेत विधितज्ञ ॲडव्होकेट भावेश वाघमारे यांनी कायद्याचे तांत्रिक व व्यावहारिक पैलू स्पष्ट करून उपस्थित पोलीस पाटील, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस पाटलांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि नवीन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली माहिती देण्यात आली। कार्यशाळेला धुळे ग्रामीण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय वामडे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होणार आहे, असे मत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी व्यक्त केले। कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही कायदेविषयक मार्गदर्शनाबद्दल एक कार्यशाळा ठेवण्यात आलेली होती। या कार्यशाळेमध्ये धुळे तालुका परिसरातील सर्व पोलीस पाटील आणि काही महत्त्वाचे नागरिक पण या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यशाळेमध्ये जे काही आता नवीन कायदे अंमलात आलेले आहेत 1 जुलै 2024 पासून, त्या कायद्यांच्या बाबत सविस्तर मार्गदर्शन हे पोलीस पाटील आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं आहे। यासाठी ॲडव्होकेट भावेश वाघमारे हे विधितज्ञ या ठिकाणी उपस्थित होते। तसेच आपले धुळे ग्रामीण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय वामळे हे देखील मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले होते। या मार्गदर्शनाप्रमाणे हा कार्यक्रम आता नुकताच पार पडलेला आहे आणि निश्चितपणे आता हे नवीन कायद्यांचं जे काही बदल झालेले आहेत त्याच्या तरतुदी याच्यामध्ये आम्ही समजून सांगण्यात आलेले आहे।